बाबा, ही जी काही गैरसमज पसरवण्याचे स्पष्ट करता की मी अणुऊर्जा प्रकल्प यायला देणार नाही. पर्यावरणाला हानी असलेला कुठलाच प्रकल्प, अणू फणू सोडून जातो, कुठलाच प्रकल्प ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोचेल, आमच्या आंबा काजू जे काय आमचं जे हिरवगार जे तुम्हाला देवगड दिसतं त्याला हात लागेल असा कुठलाच प्रकल्प इथे येत नाहीये. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे माझ्या लाईव्ह चालू आहे, व्हिडिओ फिरणार, सोशल मीडियाचा जमाना आहे, म्हणून त्याची कुठलीच तुम्ही चिंता, मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय. फक्त इथलं वातावरण खराब करायचं, हा व्हॉट्सॲपवर काहीतरी वाचायचं नाही आमच्या लोकांच्यावर. त्या दिवशी हे गेलेलं ना बैठकांसाठी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद गेलेले, ह्यांनी तीच भूमिका घेतल्या. रे बाबा, पालकमंत्र्यांशी बोलू तरी, मग त्याच्यानंतर भूमिका घेऊ. फक्त वातावरण खराब करणं एवढं उद्दिष्ट आहे, बाकी काहीच नाही. शेवटी आता आमच्या विरोधकांना इथे आमच्या विरोधात मुद्दाच नाही, उरले सुरले सगळे आम्ही पक्षामध्ये साफ करत घेतोय. मग बाबा काही ना काहीतरी असे मुद्दे उचलायचे. मध्ये नाही तर राजू शेट्टींना आणून म्हणजे भाड्यावर आणलं आणि इथे फिरवायला लावलं. इथले सगळेच उबाटावाले झोपलेले आहेत ना, म्हणजे स्वतःमध्ये क्षमता नाही. तोच प्रकार आहे.